राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे. आपण पाठिंबाच्या तासाला राज्य धोरणाच्या सर्व मार्गदर्शन तत्त्वांचा अभ्यास केला आहे. कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51पर्यंतचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण सर्व केलेला आहे. आज आपल्याला ही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वांची उपयुक्तता जी आहे किंवा अनुज्ञा जे आहे हे दोन घटक जे आहे ते दोन घटक आपण पाहणार आहे. म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वांचा अगदी डिटेल अभ्यास जो आहे त्या संबंधात झालेली जी काही घटना दुरुस्ती आहे तर त्याचा आपण अभ्यास केला आहे. आणि ह्या घटना दुरुस्तीचा अभ्यास करत असताना नवीन जी काही मार्गदर्शन तत्त्व जी 42वी घटना दुरुस्ती 1976 असेल, 42वी घटना दुरुस्ती आहे 1976, त्याचबरोबर 44वी घटना दुरुस्ती 1978, 86वी घटना दुरुस्ती 2002 आणि त्यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण बघत असताना 97वी घटना दुरुस्ती 2011. तर या 4 प्रकारच्या घटना दुरुस्ती ह्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी DPSP. आणि पुन्हा एकदा थोडंसं आपण रिवाइज करू तर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्व जे आहेत हे घटनेच्या भाग 4 मधील कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये देण्यात आले आहेत आणि त्यापैकी 38 ते 51 ह्या कलमामध्ये ही तत्त्व जे आहेत ही समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आता आपण पाहूया की मार्गदर्शन तत्त्वामागील अनुज्ञा ज्या आहे त्या अनुज्ञा ह्यामध्ये आपण पाहिजे. ह्यामध्ये सांगितले की जरी मार्गदर्शन तत्त्वे न्यायप्रविष्ट नसले तरी घटनेच्या कलम 37 मध्ये पूर्ण स्पष्ट करते की देशाच्या प्रशासनात ही तत्त्वे मूलभूत आहेत आणि कायदा करताना या तत्त्वांचे अनुसरण करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे आणि त्यामुळे ही तत्त्वे त्यांच्या उपाययोजनेसाठी राजसंस्थेवर एक प्रकारचे नैतिक बंधन निर्माण करतात. म्हणजे आपण बघत असताना ह्या अगोदर देखील भाग पाहिलेला आहे की मूलभूत हक्क जे आहे ते मूलभूत हक्क कसे आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत आणि ही मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत. पण आपण कलम क्रमांक 37 जर पाहिलं तर कलम क्रमांक 37 मध्ये काय सांगितलं तर कलम क्रमांक 37 मध्ये सांगितलं की देशाच्या मूलभूत प्रशासनामध्ये ही तत्त्व जे ही आवश्यक आहेत आणि कायदे करत असताना या तत्त्वांचे अनुसरण करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ही तत्त्व त्यांच्या उपाययोजनेसाठी राजसंस्थेवर एक प्रकारचे नैतिक बंधन जे हे नैतिक बंधन निर्माण करतात. आता ही जी मार्गदर्शन तत्त्व आपण जर पाहिलं तर या मार्गदर्शन तत्त्वामध्ये जी राज्यसंस्था आहे त्या राज्यसंस्थेनं कोणत्या प्रकारची ध्येय धोरणं ठरवायची आहेत, कोणकोणत्या घटकांसाठी कोणती उपाययोजना करायची आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती ह्या मार्गदर्शन तत्त्वामध्ये दिलेली आहे. त्यामुळे मार्गदर्शन तत्त्वामधील अनुज्ञा आपण पाहत असताना ही जी मार्गदर्शन तत्त्व आहेत ही जरी न्यायप्रविष्ट नसली तरी कलम क्रमांक 37 आपण जर भाग पाहिला तर कलम क्रमांक 37 मध्ये काय सांगितलं की या भागामध्ये असलेली तत्त्व जे ती तत्त्व लागू करायचे आहेत आणि कशासाठी लागू करायचे आहेत तर देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने ही सर्व तत्त्वे महत्त्वाची आहेत आणि कायदे करताना ही तत्त्व लागू करणं हे राज्यसंस्थेचं एक बंधन आहे किंवा नैतिक कर्तव्य आहे असं देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही मार्गदर्शन तत्त्वाची अनुज्ञा. आता त्या बाबतीमध्ये एक 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत. तर एक म्हणजे काय की आलादी कृष्णस्वामी अय्यर जे आहेत आपण नाव जर पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की आलादी कृष्णस्वामी अय्यर जे आहे हे कोणत्या समितीमध्ये होते तर मसुदा समिती जे आहे तर त्या मसुदा समितीचे ते काय होते तर सदस्य होते. तर आलादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या मते लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं यामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्यामध्ये सांगत असताना महत्त्वाचा भाग काय सांगितला लक्षात घ्या तर ही मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये तर लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे लोकांना जबाबदार असणारे एक मंत्रिमंडळ जे आहे किंवा शासन जे हे शासन घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकणार नाही असं कोणी सांगितलेलं आहे तर आलादी कृष्णस्वामी अय्यर यांनी सांगितलेलं आहे. आता आलादी कृष्णस्वामी अय्यरच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 1929 ते 1944 दरम्यान ते मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. लक्षात घ्या महत्त्वाचं आलादी कृष्णस्वामी अय्यर 1929 ते 1944 या काळामध्ये मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून यांनी काम केलं होतं. त्यांचं मत काय आहे तर लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा भाग आपण जर पाहिला तर त्यामध्ये सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले यांच्या मते जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शन तत्त्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. मग दुसरा भाग सांगत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की जनतेच्या मतांवर आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शन तत्त्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकणार नाही. या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. मी पहिलं सांगत असताना
लोकांना जबाबदार असणारे कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं सांगितलेले आलादी कृष्णस्वामी अय्यर यांनी, आणि ते मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणि दुसरा भाग आपण पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शन तत्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आणखी आपण जर माहिती आपण जर पाहिली तर ते मसुदा समितीचे तर अध्यक्ष होते, आणि इतर काही समित्या होत्या की ज्या समित्यांचे ते काय होते तर सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. तर तो देखील भाग जो आहे तो भाग आपण लक्षात ठेवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आपण त्या पुढचा जे आहे ते मार्गदर्शन तत्वामधील अनुज्ञा जे आहे ते अनुज्ञा आपल्याला पाहिजे. अनुज्ञामध्ये घटना करताना मार्गदर्शन तत्वांना न्यायप्रविष्ट न बनवण्यामागे पुढील कारणे सांगितले आहेत. ह्या दोन गोष्टी अगोदर लक्षात घ्या. म्हणजे मार्गदर्शन तत्व जे आहेत ही उपयुक्त आहेत कलम क्रमांक 37 सांगत असताना, राज्याची धोरणं ठरवत असताना किंवा कायदे करत असताना या तत्वांचा अंमल करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगताना आलादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय सांगितले की लोकांना जबाबदार असणारे कोणतेही मंत्रिमंडळ भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शन तत्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. त्यापुढे आपण जर पाहिलं तर ही न्यायप्रविष्ट का बनवली नाहीत हा एक भाग जो आहे तो लक्षात घेऊ आपण. तर ही न्यायप्रविष्ट न बनवण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काय आहे तर वित्तीय संसाधनाची कमतरता. जी वित्तीय संसाधन आहे, वित्त म्हणजे काय असेल तर पैसा, म्हणजे पैशाचं जे काही गमन आहे किंवा पैशाचं येणं जे येणं हे कमी असल्यामुळं आणि ह्या संसाधनाची कमतरता असल्यामुळं देखील ही जी मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही काय केलेली नाहीत, न्यायप्रविष्ट बनवली नाहीत. कारण आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक स्वरूपाच्या यंत्रणा ज्या आहेत, म्हणजे आर्थिक सहाय्य विविध घटकांसाठी, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असतील, इतर मागास प्रवर्ग असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील किंवा वनांचं संरक्षण असेल, अशा अनेक जी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गदर्शन तत्वामध्ये आहेत. किंवा कायदेविषयक मोफत सहाय्य असेल, शिक्षण देण्याच्या पद्धती असतील, किंवा कामाची न्याय किंवा प्रसूती सहाय्य, ह्या प्रत्येक ठिकाणी पैशाची आवश्यकता जी आहे, वित्ताची आवश्यकता आहे. आणि एवढा वित्ताचा पुरवठा जो आहे हा भारताकडे नसल्यामुळं ही जी मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही काय केलेली नाहीत, न्यायप्रविष्ट केलेली नाहीत. आणि आता कोणत्याही एका तत्त्वाचं जरी उल्लंघन जर झालं तर कुठलाही जो काही व्यक्ती आहे हा सहजपणे न्यायालयामध्ये जाऊ शकत होता. मग त्यामुळं इतर अनेक जी काही परिस्थिती आहे ती वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे असणार आहे. तर त्यामुळे ही वित्तीय जे काही संसाधन आहे या वित्तीय संसाधनाच्या कमतरतेमुळे ही जी मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही तत्त्व न्यायप्रविष्ट बनवली नाहीत. दुसरा आहे प्रचंड विविधता आणि मागासलेपणा. आता देशातील प्रचंड विविधता आणि मागासलेपणा त्यांच्या अंमलबजावणीच्या मार्गात येईल अशी एक भीती होती. म्हणजे मागासलेपणा असेल किंवा विविधता असेल तर ह्यामुळं देखील जे मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही तत्त्व काय केलेली नाहीत तर न्यायप्रविष्ट बनवलेली नाहीत. आणि तिसरा आहे नव्याने स्वातंत्र्य झालेल्या देशासमोर इतरही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. म्हणजे नव्याने स्वातंत्र्य झालेला भारत देश होता आणि त्यामुळे इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत्या, अनेक ध्येय धोरणं होती, मूलभूत हक्क असतील किंवा इतर सर्व स्वरूपाची जी काही यंत्रणा आहे ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी इतर गोष्टीकडे देखील लक्ष देणं आवश्यक होतं. इतर महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये होत्या. त्यामुळे मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही काय केलेली नाहीत तर न्यायप्रविष्ट बनवली नाहीत. महत्त्वाची ही 3 कारणं लक्षात घ्या. एक म्हणजे काय आहे तर वित्तीय संसाधनाची कमतरता, दुसरा आहे प्रचंड विविधता आणि मागासलेपणा, आणि तिसरा आहे नव्याने स्वातंत्र्य झालेल्या देशासमोर इतरही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्यामुळं ह्या मार्गदर्शन तत्त्वांना काय केलेलं नाही, न्यायप्रविष्ट जे आहे हे न्यायप्रविष्ट बनवलेलं नाही. त्यानंतर ही जी उपयुक्तता काय आहे ते आता आपल्याला पाहिजे. म्हणजे विविध मतं जे आहेत ती मतं आपल्याला ह्यामध्ये लक्षात घ्यायचे. तर त्यामध्ये पहिलं जे आहे एन एम सिंघवी यांचं काय मत आहे तर सुरुवातीला आपण बघताना मार्गदर्शन तत्त्वाच्या उपयुक्तमध्ये जरी मार्गदर्शन तत्त्वे न्यायप्रविष्ट नसली तरी घटनेनेच त्यांची उपयुक्तता घोषित केली आहे की देशाच्या प्रशासनामध्ये ही तत्त्वे मूलभूत आहेत आणि त्यांच्या उपयुक्ततेबाबत काही मतं देखील आपण आता पाहणार आहे. म्हणजे मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही मार्गदर्शन तत्त्व न्यायप्रविष्ट जरी नसली तर कलम क्रमांक 37चा आपण जर विचार केला तर त्या कलम क्रमांक 37मध्ये
ध्येय धोरण ठरवत असताना, विविध स्वरूपाचे कायदे करत असताना ही जी काही तत्त्वं आहेत या तत्त्वांचा अवलंब करायचा, वापर करायचा आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे घटनेनंच हे जी उपयुक्तता आहे ही उपयुक्त सांगितलेली आहे. आणि त्या बाबतीमध्ये इतर देखील मतं आपण पाहणार आहे. पहिलं मत आहे NM सिंघवी यांचं, आणि त्यांनी काय सांगितलं की मार्गदर्शन तत्त्व म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न पडू शकतात. मतं जे ते मतं विचारू शकतात. NM सिंघवी यांनी काय सांगितलं, ते मार्गदर्शन तत्त्व म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत असं यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं आहे MC छगला. तर MC छगला जे आहेत हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते, आणि त्यांनी काय सांगितलं, जर या सर्व तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. त्यांनी काय सांगितलं, MC छगला यांनी. तर सांगत असताना ते भारताचे सरन्यायाधीश होते, माजी सरन्यायाधीश. त्यांनी सांगितलं की जर या सर्व तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर भारत जो देश आहे हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असं सांगितलेलं आहे. आणि तिसरा आहे BN राव. BN रावनी सांगत असताना काय सांगितलेलं आहे, तर मार्गदर्शन तत्त्वे ही राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्त्वे आहेत आणि त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे. आता BN राव यांचं जे काय मत आहे त्यामध्ये महत्त्वाचं आपण जर की पॉईंट आपण जर बघितला तर त्यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य म्हणजे मार्गदर्शन तत्त्वे ही राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी नैतिक तत्त्वे आहेत आणि त्यांच्यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य आहे. आणि MC छगला आपण जर पाहिलं तर त्यातला की पॉईंट म्हणजे याची अंमलबजावणी जर केली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असं सांगितलेलं आहे. आणि NM सिंघवी यांनी काय सांगितलं, तर घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे 3 मतं लक्षात घ्या. पहिलं मत आहे NM सिंघवी यांचं, आणि त्यांनी सांगितले की मार्गदर्शन तत्त्व म्हणजे घटनेने किंवा घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. MC छगला आपण जर पाहिलं तर भारताचे सरन्यायाधीश, तर त्यांनी सांगत असताना सांगितलं की जर या तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. आणि तिसरं आहे BN राव यांनी काय सांगितलं की मार्गदर्शन तत्त्व ही राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी नैतिक तत्त्वे आहेत आणि त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे असं सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आपण त्या पुढचा आपण भाग पाहत असताना भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे आहेत MC छगलांचं जे काही मत आहे ते मत आपण पाहिलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, तर भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट राजकीय लोकशाहीपेक्षा भिन्न असे आर्थिक लोकशाही आहे, हे यातून मांडले असल्याचे मार्गदर्शन तत्त्वे बहुमोल आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये ही 3 मतं महत्त्वाची आहेत. तर चौथं जे काय मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये, तर त्यांनी सांगत असताना काय सांगितलेलं आहे, तर भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट राजकीय लोकशाहीपेक्षा भिन्न असे आर्थिक लोकशाही आहे आणि हे यातून मांडले असल्याने मार्गदर्शन तत्त्वे ही बहुमोल आहेत. आपण राजकीय लोकशाही कशातून निर्माण करतोय, तर मूलभूत हक्कातून, आणि आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जी आहे ती मार्गदर्शन तत्त्वातून आपण करत असतोय. आणि ते ह्यामध्ये सांगण्याचं जे काही प्रयत्न आहे हे कुणी सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रॅनव्हिल ॲस्टिन यांनी देखील काही मत मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मार्गदर्शन तत्त्वांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा ती साध्य करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हे आहे. मग काय सांगितलेलं आहे, तर ग्रॅनव्हिल ॲस्टिनच्या बाबतीमध्ये त्यांनी या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे ग्रॅनव्हिल ॲस्टिनच्या बाबतीमध्ये. तर ह्यामध्ये ग्रॅनव्हिल ॲस्टिन यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की मार्गदर्शन तत्त्वांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा साध्य करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हे आहे असे ग्रॅनव्हिल ॲस्टिन यांचे मत आहे. आणि ह्या अगोदर आपण पाहत असताना एकूण 5 मतं जे आहेत ते लक्षात घ्या. त्यामध्ये NM सिंघवी यांचं मत, मार्गदर्शन तत्त्वे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. MC छगला यांचं मत, जर ह्या तत्त्वांची आपण अंमलबजावणी जर केली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग असेल. BN राव यांचं मत जे आहे की त्यांच्यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य. आणि त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत, म्हणजे त्यामध्ये फक्त भारतीय राज्य उद्दिष्ट जे राजकीय लोकशाहीपेक्षा भिन्न असे आर्थिक लोकशाही आहे हे यातून मांडले असल्याने मार्गदर्शन तत्त्वे बहुमोल आहेत. आणि ग्रॅनव्हिल ॲस्टिनने काय सांगितलं, तर मार्गदर्शन तत्त्वांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा ती साध्य करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे असं आहे. तर असं आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला त्या पुढचा जो काही भाग आहे तो भाग पाहायचा आहे. तर मार्गदर्शन तत्त्वाची भूमिका, जी ती भूमिका आपण पाहणार आहे. तर मार्गदर्शन तत्त्व काय आहेत, तर मार्गदर्शन तत्त्व एक दीपस्तंभ म्हणून काम करतात. दीपस्तंभ म्हणजे काय, एक दिशा दाखवणारा जो आहे ज्याला आपण दीपस्तंभ असं म्हणू शकतोय. म्हणजे ही तत्त्वे न्यायालयासाठी एक उपयुक्त दीपस्तंभ म्हणून काम करतात. न्यायालयांना आपल्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या
अधिकाराच्या प्रभावी वापरासाठी त्यांचा उपयोग झाला आहे. म्हणजे ही जी काही भूमिका आहे ती भूमिका बघत असताना काय सांगितलं, तर ही मार्गदर्शन तत्त्वे काय आहेत, एक दीपस्तंभ किंवा दिशादर्शक म्हणून काम करतात. आणि ही काम करत असताना ती न्यायालयांना उपयुक्त जे आहेत, तर न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकाराच्या प्रभावी वापरासाठी त्यांचा उपयोग झाला आहे. दुसरा आहे प्रास्ताविकेतील तत्त्वांचे विस्तारण. आता ही जी मार्गदर्शन तत्त्व आहेत ही तत्त्वे प्रास्ताविकेतील तत्त्वांचे विस्तारण करतात. हा देखील भाग यामध्ये महत्त्वाचा आहे. तिसरा आहे ही तत्त्वे जे आहेत ही सत्ता बदल झाली तरी राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रात देशी व विदेशी धोरणामध्ये स्थैर्य व सातत्यास प्रोत्साहन देतात. म्हणजे ही तत्त्व काय करणार आहेत की जरी सत्ता बदल जरी झाली, काँग्रेस पक्ष असेल, त्यातून भारतीय जनता पक्ष आला असेल किंवा इतर कोणताही पक्ष आला असेल, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय लक्षात घ्यायचा आहे की ही तत्त्वे सत्ता बदल जरी झाली तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात देशी व विदेशी धोरणामध्ये स्थैर्य व सातत्याने प्रोत्साहन देतात. स्थैर्य राखणार आहेत देशी आणि विदेशी धोरणामध्ये आणि सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहेत. त्याचबरोबर ही मूलभूत हक्कांना पूरक आहेत. म्हणजे ही तत्त्वे नागरिकांच्या मूलभूत हक्कांना पूरक कार्य करतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांच्या पूर्ण व योग्य उपभोगासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. म्हणजे अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं काम करणार आहेत. आणि ही तत्त्व कशी आहेत, तर मूलभूत हक्क जे आहेत तर ह्या मूलभूत हक्कांना काय असणार आहेत, तर मूलभूत हक्कांना पूरक स्वरूपाचे आहेत. आणि आपण ह्या अगोदर देखील बघत असताना भाग 3 आणि भाग 4च्या बाबतीमध्ये आपण विचार केला आहे. भाग 3 आणि भाग 4 या दोन्हीमध्ये देखील जे काही तत्त्व दिलेले आहेत, तर भाग 3 मधले कसे आहेत, तर न्यायप्रविष्ट आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय, मूलभूत हक्क असं म्हणतोय. भाग 4 मधील काय आहेत, तर जे न्यायप्रविष्ट नाहीत तर त्यांना आपण काय म्हणतोय, मार्गदर्शन तत्त्व असं आपण त्याला म्हणत असतो. मग त्या बाबतीमध्ये हा जो काही भाग आहे तो लक्षात घ्या. हे मूलभूत हक्कांना कशा आहेत, तर पूरक आहेत. कारण आपण पाहत असताना 1945च्या तेज बहादूर सप्रू समितीच्या अहवालामध्ये पाहिलं होतं, मूलभूत हक्काचे 2 भागामध्ये विभाजन करायला सांगितलं होतं, न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट. मग त्यातलं न्यायप्रविष्ट जे आहे ते भाग 3 मध्ये टाकलं आणि गैर न्यायप्रविष्ट जे हे भाग 4 मध्ये टाकलं. त्यानंतर आहे सरकारच्या कामाचे किंवा कामकाजाचे परीक्षण. मग ही तत्त्व काय आहेत, तर सरकारने ध्येय धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहेत. तेव्हा सरकारच्या कामकाजाचं परीक्षण करण्यासाठी या तत्त्वांचा आधार घेता येतो किंवा सरकारच्या कामकाजाचे परीक्षण या तत्त्वाच्या आधारे करता येतं. अशी भूमिका जी आहे ती भूमिका ह्या मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आहे टीका. ही जी मार्गदर्शन तत्त्व आहेत या तत्त्वावर 3 स्वरूपाच्या टीका ज्या आहेत त्या टीका केलेल्या आहेत. त्यातली पहिली जी काही टीका आहे तर पहिली टीका सांगितली आहे की ही मूलभूत तत्त्व कशी आहेत, तर गैर न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे ही तत्त्व न्यायप्रविष्ट नसल्याने त्यावर विविध प्रकारे टीका करण्यात आले. उदाहरण नववर्षाचा निश्चय, भावनाची खरी केराची टोपली म्हणजे टी कृष्णामाचार्य यांनी सांगितले, कंटाळवाणा नैतिक उपदेश असं देखील त्यामध्ये टीका केलेली आहे. म्हणजे गैर न्यायप्रविष्ट म्हणजे काय, तर ह्यामध्ये सांगत असताना असं सांगितलेलं आहे की ही जी मार्गदर्शन तत्त्व आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत. त्यामुळं हा 9 वर्षाचा निश्चय असेल, भावनांची खरी केराची टोपली असेल, हे असं टी कृष्णामाचार्य यांनी सांगितलं होतं. आता टी कृष्णामाचार्य हे देखील काय होते, तर मसुदा समितीचे सदस्य त्यामध्ये होते. मी हा देखील भाग जो आहे तो भाग त्यामध्ये लक्षात घ्या. त्याचबरोबर कंटाळवाणा नैतिक उपदेश असं देखील अशी देखील जी काही टीका आहे ती टीका ह्यामध्ये केलेली आहे. मी महत्त्वाची पहिली टीका काय आहे, तर गैर न्यायप्रविष्ट. त्यानंतर दुसरा आहे अतार्किकपणे रचना. ही जी रचना केलेली आहे, मांडणी जी काही केलेली आहे ही मांडणी कशा आहे, अतार्किक स्वरूपामध्ये. म्हणजे बऱ्याच टीकाकारांच्या मते ही तत्त्वे योग्य रीतीने व क्रमाने मांडण्यात आलेली नाहीत. त्यामध्ये महत्त्वाच्या आर्थिक व सामाजिक विषयामध्ये कमी महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश, जुन्या व नव्या तरतुदींचे मिश्रण, सातत्यपूर्ण तत्त्वज्ञानाचा अभाव इत्यादी त्रुटी दिसून येतात असं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जी काय मांडणी जी आहे ती मांडणी कशा आहे, अतार्किक स्वरूपाची मांडणी त्यामध्ये केलेली आहे. म्हणजे तत्त्वाशी सुसंगत अशा तर्कशुद्ध पद्धतीने या मार्गदर्शन तत्त्वांची मांडणी केलेली नाही असं टीकाकारांचं मत आहे. आणि ह्याचं वर्गीकरण जे ते वर्गीकरण एकसारखं केलेलं नाही आणि मार्गदर्शन तत्त्वाचे योग्य रीतीने वर्गीकरण केले नाही, तसेच ती तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेली नाहीत. तुलनात्मक कमी महत्त्वाची तत्त्वे आणि सर्वात महत्त्वाची आर्थिक व सामाजिक प्रश्नासंबंधी तत्त्वे एकत्र झालेली आहेत. आधुनिक व जुनी तत्त्वे एकत्र येतात, तर विवेक व विज्ञान यावर आधारित उपाययोजना आणि भावना, पूर्वाग्रह यावर आधारित उपाययोजना एकत्र येतात असं कोणी सांगितलेलं आहे, एस श्रीनिवासन यांनी सांगितले. म्हणजे एस श्रीनिवासन यांचा जर विचार जर केला तर त्यांनी सांगत असताना काय सांगितलं की अनेक जी काही तत्त्व आहेत या तत्त्वांचं एकत्रीकरण त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे कमी महत्त्वाची तत्त्वांनी सर्वात महत्त्वाची तत्त्व ह्याचं पण एकत्रीकरण झालं आहे, आधुनिक जुनी त्याची पण एकत्रीकरण झालेलं आहे, आणि विवेक आणि विज्ञान
यावर आधारित उपाययोजना आणि भावना पूर्वाग्रह यावर उपाययोजना एकत्र येतात असं श्रीनिवासन यांनी म्हणलेलं आहे. आणि या तत्वामध्ये सुसंगता नाही असं देखील आयवॉर जेनिंग्स यांनी निदर्शनास आणलेलं आहे. मी या दोन गोष्टी लक्षात घ्या. आयवॉर जेनिंग्स यांनी काय सांगितलं की या तत्वामध्ये सुसंगतता नाही असं सांगितलेलं आहे. आणि दुसरा भाग आपण जर पाहिला तर एन श्रीनिवासन जे आहे तर यांनी सांगितले की अनेक घटकांचं एकत्रीकरण जे आहे ती ह्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं एक अतार्किक स्वरूपाची जी काही मांडणी ती मांडणी ह्यामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपण बघत असताना पहिला जो काय पॉईंट आपण जो काय पाहिला कायद्यात समर्थन आहे किंवा गैरन्यायप्रविष्ट ही मार्गदर्शन तत्वाच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये उपाययोजना करता येणार नाही हे टीकेचं महत्त्वाचं पहिल्या पॉईंटचं कारण आहे. ही तत्वे म्हणजे केवळ आशावादी विचार आहेत असं के.टी. शहा यांचं मत आहे. म्हणजे आपण ह्यामध्ये बघत असताना काय काय येणार आहे तर के.टी. शहा जे आहे यांचं काय मत आहे की ही केवळ काय आहेत आदर्शवादी विचार आहेत आणि या तत्वाची तुलना ज्यावेळी बँकेत पैसे असतील त्यावेळी वटवता येणाऱ्या धनादेशाची केलेली आहे. मग यामध्ये काय सांगत आहे हे जे के.टी. शहा यांनी म्हटले का काय की केवळ आदर्शवादी पवित्र विचार आहे असं यांनी टीका केली आहे. आणि या तत्वांची तुलना ज्यावेळी बँकेत पैसे असतील त्यावेळी वटवता येणाऱ्या धनादेशाशी केली आहे. म्हणजे ही तत्वे म्हणजे 9 वर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्या दिवशीच मोडले जातात असं मी सांगितले. म्हणजे अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी यामध्ये लक्षात घ्या टीकेच्या बाबतीमध्ये म्हणजे काय काय सांगितले त्यामध्ये. तर ही जी काही मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही तत्त्व कसे आहेत तर गैरन्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. आणि ते सांगताना हे केवळ आदर्शवादी पवित्र विचार आहेत असे के.टी. शहा यांनी म्हटलेलं आहे. आणि या तत्वांची तुलना ज्यावेळी बँकेत पैसे असतील त्यावेळी वटवता येणाऱ्या धनादेशाशी केलेले आणि ही तत्वे म्हणजे 9 वर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्याच दिवशी मोडतात असे घटना समितीचे सभासद नसरुद्दीन यांनी म्हटलेलं आहे. नसरुद्दीन लक्षात घ्या. ही महत्त्वाची जे आहेत हे लक्षात घ्या. नसरुद्दीन यांनी काय सांगितलेलं आहे की ही तत्व म्हणजे 9 वर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत आणि जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्याच दिवशी मोडले जातात असं कोणी म्हटलेलं आहे तर घटना समितीचे सभासद नसरुद्दीन यांनी म्हटलेलं आहे. तर मार्गदर्शन तत्वे हे भावनांची कचरापेटी आहे. आता आपण म्हणलेलं आहे भावनांची कचरापेटी किंवा केराची टोपली आपण ज्याला म्हणतोय असं जे आहे ते कोणी म्हटलेलं आहे तर टी.टी. कृष्णामाचारी जे आहे टी.टी. कृष्णामाचारी यांनी असं म्हटलेलं आहे. मार्गदर्शन तत्वे म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र आहे असे के.सी. व्हेअर यांनी म्हटलेलं आहे. काय सांगितलेलं आहे मार्गदर्शन तत्व म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र आहे हे कोणी म्हटलेलं आहे के.सी. व्हेअर यांनी काय म्हटलेलं आहे तर हे मार्गदर्शन तत्व म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र आहे असं के.सी. व्हेअर यांनी म्हटलेलं आहे व हा नैतिक उपदेश आहे असे ते पुढे म्हणतात. आणि मार्गदर्शन तत्व म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत असे आयवॉर जेनिंग्स यांनी म्हटलेलं आहे. आयवॉर जेनिंग्स कुणी काय काय म्हणलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये लक्षात येईल तुम्हाला. आयवॉर जेनिंग्स यांचं काय मत आहे तर मार्गदर्शन तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत असं आयवॉर जेनिंग्स यांनी म्हटले. या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर के.टी. शहा यांचं मत आहे. त्यांचं मत आहे हे केवळ आदर्शवादी विचार आहेत. दुसरा आपण विचार करत असताना जी काही तुलना जी आहे ती ज्यावेळी बँकेत पैसे असेल त्यावेळी वटवता येणार धनादेश सांगितलेले. घटना समिती सभासद नसरुद्दीन यांनी देखील मत मांडलेलं की ही तत्व म्हणजे 9 वर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत म्हणजे जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडले जातात असं त्यांनी सांगितलं. टी.टी. कृष्णामाचारी यांनी भावनांची कचरापेटी असं सांगितलेलं आहे. के.सी. व्हेअर यांनी मार्गदर्शन तत्व म्हणजे उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे घोषणापत्र आहे असं सांगितलं आणि ते नैतिक उपदेश असंही ते त्यामध्ये सांगतात. आणि आयवॉर जेनिंग्स यांनी काय सांगितलं की मार्गदर्शन तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत असं सर आयवॉर जेनिंग्स यांनी सांगितलेलं आहे. हे कशा संदर्भामध्ये या दोन गोष्टी लक्षात घ्या गैरन्यायप्रविष्ट आणि अतार्किकपणे रचना. तिसरा आहे घटनात्मक संघर्ष. के संथानम यांच्या मते संघर्ष कोणी सांगितलं के संथानम यांच्या मते या तत्वांनी केंद्र व राज्य यामध्ये राष्ट्रपती व पंतप्रधान यामध्ये आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री यामध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण होतो. मी कोणामध्ये निर्माण होतो तर केंद्र आणि राज्य यामध्ये संघर्ष आहे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यामध्ये संघर्ष आहे आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री यामध्ये संघर्ष आहे. तर असं मत कोणी सांगितलं
के संथानम यांनी सांगितलं आहे. मग ह्यामध्ये घटनात्मक आंतरविरोध निर्माण होतो असं के संथानम यांनी निदर्शन आणलं. आणि या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र राज्यांना आदेश देऊ शकते व त्याचे पालन झाले नाही तर राज्य सरकार बडतर्फ करू शकते. त्याचप्रमाणे संसदेने संमत केलेले मार्गदर्शन तत्वाचे उल्लंघन करणारे विधेयक राष्ट्रपतीकडे येते त्यावेळी ही मार्गदर्शन तत्त्वे देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी मूलभूत असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा मंत्रिमंडळाला अधिकार नाही असे म्हणून राष्ट्रपती ते विधेयक नाकारू शकतो. असाच घटनात्मक आंतरविरोध राज्य स्तरावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात घडू शकतो. मग यामध्ये काय सांगितलं, हा घटनात्मक संघर्ष आहे. हा घटनात्मक संघर्ष कसा आहे, केंद्र आणि राज्यात संघर्ष कसा आहे, तर केंद्र राज्यांना या तत्वांचे अंमलबजावणी करावी यासाठी आदेश देऊ शकतात. हा पहिला भाग झाला. त्याचबरोबर आपण दुसरं बघत असताना संसदेने संमत केलेली मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन करणारे विधेयक राष्ट्रपतीकडे येते त्यावेळी ही मार्गदर्शन तत्त्वे देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी मूलभूत असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा मंत्रिमंडळाचा जो काय अधिकार नाही असे म्हणून राष्ट्रपती ते विधेयक काय करू शकतात, नाकारू शकतात. म्हणजे असा घटनात्मक जो विरोध जो आहे हा विरोध यामध्ये निर्माण होऊ शकतो आहे. आणि त्यानंतर शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे, भाग 4 बाहेरील मार्गदर्शन तत्त्वे. भाग 4 बाहेरील मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही तत्त्व त्यामध्ये पाहायची आहेत भाग 4च्या बाहेरील. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं भाग 4मध्ये दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वाच्या व्यतिरिक्त घटनेमध्ये इतरही मार्गदर्शन तत्त्वे आहेत. आणि ती कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये एक सांगितलेलं आहे कलम क्रमांक 335 भाग 16. आता ह्या भाग 16मध्ये काय सांगितलेलं आहे, सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क. म्हणजे काही ज्या काही सेवा आहेत संघराज्य व घटक राज्य किंवा संघराज्य किंवा घटक राज्य यांच्या कारभाराशी संबंधित सेवांमध्ये व पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामधील व्यक्तींच्या हक्क मागण्या प्रशासकीय कार्यक्षमता राखण्याची सुसंगत असेल अशा रीतीने विचारात घेतल्या जातील. मग यामध्ये कलम क्रमांक 335 भाग 16मध्ये सांगत असताना जी सेवा किंवा पदं जी आहेत तर यावर SC आणि ST यांचे हक्क आहेत असं यामध्ये सांगितलेलं आहे कलम 335 भाग 16. त्यानंतर त्यापुढं आहे कलम 350A दुसरा सांगितलं असं आहे. तर कलम 350A भाग 17 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी सांगितले. प्राथमिक शिक्षणाचा जो काही हक्क आहे हा 21A मध्ये दिलेला आहे. आणि मार्गदर्शन तत्वाच्या बाबतीमध्ये पण शिक्षणाच्या तरतुदी सांगितलेले आहेत. मूलभूत कर्तव्य जे आहे त्यामध्ये पण शिक्षण दिलेलं आहे. पण कलम क्रमांक 350A आपण जर पाहिलं तर 350A मध्ये काय सांगितलं, भाग 17मध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल असं जे आहे हे कलम क्रमांक 350A मध्ये सांगितलं. आणि 351चा विचार आपण जर केला तर तो त्या संदर्भातच आहे. तो देखील भाग 17मध्ये म्हणजे भाग 350Aचा जो आहे तर तशीच थोडंसं मार्गदर्शन तत्व आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं तर हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शन तत्व सांगितलेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी देणं हे प्रत्येक राज्याचं कर्तव्य आहे असं त्यामध्ये सांगितलं आहे. आणि कलम क्रमांक 351चा विचार आपण जर केला भाग 17चा तर हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शन तत्व सांगितलं आहे. म्हणजे हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतींच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल असं त्यामध्ये सांगितलं आहे. आणि वरील कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत, मात्र न्यायव्यवस्थेने त्यांना सारखेच महत्त्व प्रदान केले. म्हणजे ही 3 जी आहेत ही 3 काय आहेत तर नवीन कर्तव्य आहेत. कलम क्रमांक 335 भाग 16, कलम क्रमांक 350A भाग 17 आणि 351 भाग 17 ही काय आहेत तर भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शन तत्व आहेत. हे भाग 16 आणि भाग 17मध्ये. तर या पद्धतीनं आपण बघत असताना हे जे प्रकरण आहे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तर ह्यामध्ये आपण कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. सर्व कलम जे ते कलम पाहिलेले आहेत. नवीन मार्गदर्शन जे काही तत्व आहे ते तत्व आपण त्यामध्ये पाहिलेले आहेत. नवीन त्यामध्ये ॲड केलेली त्यामध्ये 49F असेल, 49A आहे, 43A त्यामध्ये ॲड केलं, 48A ॲड केलेलं आहे 42व्या घटनादुरुस्तीनं, 44व्या घटनादुरुस्तीनं 38(2) ॲड केलेलं आहे. 86वी जी घटनादुरुस्ती झाली त्यामध्ये 45ची वाक्यरचना बदलली आणि 97 जी काही घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये 43B हे ॲड केलं. असे विविध जो काय भाग आहे तो भाग आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी काही प्रकरण आहे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे
हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. यानंतर पुढचा ज्यावेळी तास असेल तर पुढच्या तासाला आपण त्या पुढचं जे काय प्रकरण आहे ते प्रकरण आपण पाहणार आहे. ते आहे मूलभूत कर्तव्य. आणि मूलभूत कर्तव्य देखील आपण विचार करत असताना हे नंतर ॲड केलेलं आहे आणि ते रशियाकडून घेतले. ते आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणार आहे. ओके, थँक्यू.